45 कोटींचे विदेश दौरे, फडणवीसांच्या OSDवर 1,88,00,000चा खर्च. रोहित पवारांनी थेट आकडेवारीच मांडली. रोहित पवार यांनी मंत्र्यांच्या विदेशी दौरे आणि राज्यातील नोकर भरतीच्या परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यावरून सरकारवर टीका केलेली आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत. फडणवीसांच्या OSDच्या अनेक कंपन्या असून त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना परीक्षेचं काम मिळत आहेत. तसेच फडणवीसांच्या OSDच्या एका विदेशी दौऱ्यावर 1,88,00,000चा खर्च झाल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की 23 नोव्हेंबर 2023ला आम्ही MIDCकडे काही माहिती मागवली होती. यामध्ये विदेशात कोणकोणते प्रवास झाले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवण्यात आली. डाओसमध्ये 32 लाख रुपये खर्च आला. आत्तापर्यंत 42 ते 45 कोटी रुपये वेगवेगळ्या विदेशी दौऱ्यावर खर्च झाला आहे. तैवान देशात मंत्री महोदय गेले नव्हते, केवळ अधिकारी तिथे गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे OSD कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते? यासाठी 1,88,00,000 रुपये इतका खर्च आला. इतका खर्च कसा काय झाला? तुम्ही प्रायव्हेट जेटने गेले होते का? कारण 5 लोकांवर 60 लाख रुपये खर्च कसा काय केला? असा प्रश्न रोहित पवारांनी केलेला आहे. MIDCला अधिकचा तपशील मागवलेला आहे. तैवान येथे एक भारतीय व्यक्ती आहे. त्या व्यक्तीस थेट पैसा देण्यात आलेला आहे. 8 महिन्यापूर्वी त्यांनी जो खर्च केला तो कसा दाखवायचा असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. यांनी आता मागच्या तारखेचे पत्र देऊन खर्च दाखवण्याचा प्रयत्न कौस्तुभ ढवसे करत आहेत. जपानला देवेंद्र फडणवीस गेले, तिथे खर्च MIDCने केला होता. तिथं देखील कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते याचं उत्तर द्यावं असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. जर बेसिक समरी आपण बघितली तर याच्यामध्ये काही खर्च त्यांनी दिलेला आहे की डाओसमध्ये 32 कोटी खर्च झाला, जर्मनीमध्ये 27 लाख झाला, दुबईला 25 लाख झाला, मॉरिशस, तायवान, लंडन, साऊथ कोरिया, त्याच्याचबरोबर लंडनला अजून एकदा दुबई, अशा प्रकारे काही 42 ते 45 कोटी रुपये खर्च झालेला आहे. एवढ्या मोठ्या फाईल आपण बघितल्या तर तुमच्या सगळ्यांचा वेळ हा जाऊ शकतो. त्यामुळे जास्त खोलात न जाता याच्यामध्ये खरं तर आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा फक्त एक उदाहरण आपल्याला सांगतो. तायवान या देशाचं. तायवान या देशामध्ये मंत्री महोदय हे गेले नव्हते. तिथं प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज हर्षदीप कांबळे साहेब तिथं गेले होते. विपिन शर्मा जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते गेले होते. रवींद्र पवार जनरल मॅनेजर मार्केटिंग ते तिथं गेले, चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर हेमंत निकम OSD मंत्री, म्हणजे मंत्री न जाता OSD हेमंत निकम गेले, तेही समजू शकतो. पण कौस्तुभ ढवसे नावाची एक व्यक्ती आहे जी देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे OSD आहेत, ते तिथं का गेले असा प्रश्न खरं तर MIDCला आम्हाला करायचा आहे. आता ही किती दिवसाची ट्रिप होती? तर 6 तारखेला ते तिथं पोचले आणि 9 जूनला ते परत आले. म्हणजे 3 दिवसाची, म्हणजे 2.5 दिवसाची ट्रिप होती. या 2.5 दिवसाच्या ट्रिपवर खर्च किती झाला? तर 1,88,00,000 खर्च झाला. 1,88,00,000 खर्च मंत्री नसताना तिथे झाला असेल तर मग माझा प्रश्न MIDCला असाही आहे की तुम्ही प्रायव्हेट चार्टरली गेला होता का, प्रायव्हेट विमान घेऊन गेला होता, फर्स्ट क्लासली गेला होता का बिझनेस क्लासली गेला होता? तिथं गेल्यानंतर तुम्हाला घेण्यासाठी रोल्स रॉयस आली, बस आली का टॅक्सीमध्ये तुम्ही गेला? हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही प्रेसिडेन्शियल स्वीट जिथं US प्रेसिडेंट राहतात, नरेंद्र मोदी साहेब तिथे गेल्यानंतर राहतात, अशा काही स्वीट, मेंडरिन नावाचं 5 स्टार हॉटेल आहे, तिथं तुम्ही राहिलात का? मग जो काही जेवण तुम्ही दिलं ते जेवण देत असताना सोन्याचा चमचा, सोन्याचं ताट याच्यामध्ये तुम्हाला वाढण्यात आलं होतं का? आणि ते जेवण झाल्यानंतर सोन्याचा चमचा तुम्हाला परत भारतात घेऊन येण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली होती का? कारण का दिवसाला जर 60 लाख खर्च तिथं होत असेल या 5 लोकांवर मंत्री नसताना, आणि बैठका काय झाल्या तर त्याच्यातून काय तसं कॉन्क्रीट आपल्याला मिळालं नाही. छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना ते तिथं भेटले. त्यामुळे असा खर्च तिथं केला जातो. आणि हे ढवसे नावाची व्यक्ती तिथं का गेली? आणि एवढा मोठा प्रमाणात जर खर्च होत असेल आणि या बाजूला आपण ज्या काही सरळ भरती आणि सरकारी भरतीमध्ये हजार रुपये हे गरीब पोरांकडनं आईचं मंगळसूत्र विकून तिथं जर गोळा केले जात असतील आणि तिथं पैसे नाहीत असं तुम्ही बोलता, आणि अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला 60-70 लाख रुपये खर्च करता,
आम्ही MIDCला याबद्दलची अजून माहिती मागितली आहे की खर्च कसा झाला, जेवणाला काय खर्च झाला, जेवणामध्ये असे काही खेकडे आले होते का जे कोणालाच भेटत नाहीत पण त्यांना ते भेटले आणि त्याचा एका खेकड्याचा खर्च हा 10 लाख रुपये होता. अशा काही माहिती आम्ही तिथं विचारलेलं आहे आणि याचा फायदा आपल्या राज्य सरकारला आणि युवांना कसा झाला याबाबतीतली माहिती, जी माहिती आमच्या कानावर आलेली आहे याच्यामध्ये असं कळतं आहे की तिथं भारतीय आणि महाराष्ट्राचा एक व्यक्ती काम करतो ज्याला डायरेक्ट पेमेंट हे दिलं गेलं आणि मग कसं असतं की पेमेंट दिल्या गेल्यानंतर ही IQ माहिती याच्यात खोलात आम्हाला कागद आल्यानंतर आम्ही बघू काय नाव त्यांचं असेल, भट नामक आहेत का काय हे मला कॉन्क्रीट सांगता येत नाही. त्यांना पैसे दिले जातात, पैसे दिल्यानंतर खर्च हा राज्य सरकार म्हणजे गरिबाच्या पैशावर हा खर्च केला जातो आणि तिथं कॅशमध्ये काही डॉलर नाही तर त्यांची लोकल करन्सी दिली जाते, तिचं शॉपिंग केलं जातं, नाही तर तो खर्च परत भारतामध्ये दिला जातो. ह्याला आपण सायपनिंग ऑफ पैसे असं म्हणलं जातं. हे झालं आहे का याच्यामध्ये शहानिशा ही आपल्या सर्वांना तिथं करावी लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.